दिनांक 12 ऑगस्ट 2026 दुपारी अंदाजे 4 वाजताच्या सुमारास पुसद शहरातील जे नवीन पुसदचा भाग आहे, हत्तीपूल म्हणून ओळखला जाणारे जे ठिकाण आहे, पुलावरून एका 30 वर्षीय प्रदीप पांढरे नावाच्या व्यक्तीने चक्क नदीमध्ये उडी मारली होती। आज 13 ऑगस्ट 2026 दुपारचे अंदाजे 3:30 वाजलेले आहे, परंतु अद्याप तो मृतदेह सापडून आलेला नाही। सकाळी जवळपास 9 वाजल्यापासून या ठिकाणी शोध मोहीम ही सुरू आहे। आता काहींचं म्हणणं आहे कपारीमध्ये फसलेला असावा मृतदेह, तर काहींचं म्हणणं आहे तो मृतदेह लांब वाहून गेला असावा। जो पाण्याचा फ्लो आहे तो आज कुठेतरी वाढलेला दिसून येत आहे। आता हे संपूर्ण जे अग्निशमन दलाचे कर्मचारी आहे त्यांच्याबरोबर आपत्ती व्यवस्थापन आणि जिल्हा लेवलचे जे सुरक्षाकर्मी या ठिकाणी हजर झालेले आहे, त्यांच्या मार्फत शोध मोहीम ही सुरू आहे। आता जे अग्निशमन विभागाचे कर्मचारी आहेत त्यांच्याच मार्फत आपण जाणून घेऊ नेमकं ते कशा प्रकारे या ठिकाणी सर्च मोहीम राबवत आहे, त्यांना कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी अनुभवायला मिळाल्या, खरंच मृतदेह या ठिकाणी असू शकतो का, काय नेमकं त्यांनी अनुभवलं, हे संपूर्ण बाब आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ। दादा, आज तुम्ही सकाळपासून या ठिकाणी सर्च मोहीम राबवत आहात, कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी सर्च मोहीम राबवत आहात, कोणत्या कोणत्या साहित्याचा वापर करत आहात आणि इथे कोणकोणत्या तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो, हे संपूर्ण माहिती द्या। ही संपूर्ण मोहीम फायर ऑफिसर संदेश जोगदंड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। आमच्या सोबत जिल्हा बचाव पथक आणि पुसद नगरपालिकेचा अग्निशमन विभाग यांच्या संयुक्त असं सर्च मोहीम चालू आहे। मृत व्यक्तीला शोधण्यासाठी आतापर्यंत सकाळी 9 वाजल्यापासून आमची संपूर्ण टीम इथे मेहनत घेत आहे। आमच्या सोबत असलेले सर्व साहित्य जसे की बोट आणि गळ या साहित्याच्या जोरावर आम्ही सगळी शोध मोहीम घेत आहोत। अद्याप या मृत व्यक्तीचा शोध, पाण्याचा फ्लो कुठे कमी कुठे जास्त असल्यामुळे अडचण निर्माण होत आहे आणि खाली कपारी असल्यामुळे शोधण्यात थोडी अडचण निर्माण होत आहे। तरी सुद्धा संपूर्ण टीम चारू बाजूने या मृत व्यक्तीचा शोध घेत आहे आणि पूर्ण पाण्याचा फ्लो जसा बघत आहात आपण की वाढत कमी जात आहे, कुठे कमी कुठे जास्त होत आहे, त्यामुळे काही अडचणी येत आहे, काही तांत्रिक अडचणी येत आहे, परंतु संपूर्ण टीम ही शोध मोहिमेसाठी सज्ज झालेली आहे। परंतु तुम्हाला काय वाटते या ठिकाणी सदर व्यक्तीचा मृतदेह असू शकतो का? ज्या प्रतिक्रिया लोकांच्या आहे, जे लोकांनी बघितलेले आहे, त्यांच्या या अंदाजामुळे आम्ही या पूर्ण परिसरात जेवढाही नदीचा किंवा याचा आहे तेवढ्या पूर्ण भागात आम्ही शोध घेत आहोत। आता आहे की नाही हे जोपर्यंत आम्हाला काही क्लू किंवा सापडत नाही, काही वाटत नाही, तोपर्यंत आम्ही ही मोहीम थांबवू शकत नाही। जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही ही मोहिमेबद्दल पूर्ण माहिती देऊ शकतो। बरं, काय वाटते मृतदेह खरंच सापडेल का, किंवा परिस्थिती काय आहे? वातावरण बघता वगैरे संपूर्ण जे पाण्याचा फ्लो वगैरे आहे, नदीचा फ्लो वगैरे आहे, संपूर्ण परिस्थिती बघून काय वाटते? नक्कीच जर असेल इथे कुठे जवळपास आमचं शोध मोहीम चालू आहे तर नक्कीच मिळेल, कारण की पूर्ण दोन्ही टीम हे आपल्या पूर्ण जोरावर ताकदीवर इथे शोध मोहीम करत आहे। सकाळी 9 वाजल्यापासून ही शोध मोहीम चालू आहे आणि पुढेही चालूच राहील। आम्ही बघतोय आता आहे की नाही हे, जोपर्यंत काही क्लू सापडत नाही तोपर्यंत आपल्याला काही शक्य सांगता येणार। एकूण किती कर्मचारी या ठिकाणी आज शोध मोहिमेसाठी आलेले आहेत? पूर्ण अग्निशमन दल जेवढी टीम आहे, आमच्या तिन्ही टीमा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम, अशी टोटल 20 लोकांची टीम इथे सर्च करत आहे आणि आमच्यासोबत आमचे असणारे अनुभवी सगळे प्रशिक्षक सर्व आणि आम्ही सर्व कॉन्टॅक्टमध्ये आहोत एकमेकाच्या। जिथे कुठे आढळेल तिथे पुढे आम्ही याची सर्च मोहीम घेत आहोत। आता ज्याप्रमाणे जे अग्निशमन विभागाचे कर्मचारी आहेत जे स्वतः या ठिकाणी पाण्यात उतरून त्यांनी सर्च मोहीम राबवलेली आहे, परंतु त्यांना अद्याप मृतदेह सापडलेला नाही। आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे, काहींचं असं म्हणणं आहे या खालीही कपारीमध्ये फसलेला मृतदेह असू शकतो। बऱ्याच व्यक्तींमार्फत या ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आलेली आहे, परंतु अद्याप तो मृतदेह सापडलेला नाही आहे। जर मृतदेह सापडला तोही भाग आपण चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू। तो पाहण्याकरिता आत्ताच जर युट्यूबला असाल तर सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला असाल तर नक्कीच फॉलो करा। धन्यवाद।